नमस्कार मित्रांनो. आजचा आपला प्रश्न आहे, जीवनात सफल होण्यासाठी अनुभव आवश्यक आहे की शिक्षा? हा प्रश्न असा आहे की सपोज कोणी जर विचारलं की मला बीड जिल्ह्यातून पुण्याला जाण्यासाठी सर्वप्रथम आणि सगळ्यात आधी काय आवश्यक आहे, तर काय आवश्यक असणार? आपल्याला जर यात्रा करायची आहे बीड जिल्ह्यापासून पुणे जिल्ह्यापर्यंत आपल्याला यात्रा करायची, तर सगळ्यात महत्त्वपूर्ण आवश्यक गोष्ट असणार की बीडपासून मला कुठे जायचं आहे. म्हणजे बीडपासून आपल्याला पुण्याला जायचं आहे, याचा अर्थ असा आहे की आपल्याला माहीत आहे की आपल्याला कुठे जायचं आहे. त्याला आपण डेस्टिनेशन म्हणतो, गंतव्य. तर गंतव्य माहीत असणं आवश्यक आहे. कोणती एक छोट्या यात्रेचं आपण उदाहरण घेतलंय. छोट्या यात्रेच्या माध्यमातून आपण या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न करूया. बीडवरून मला पुण्याला जायचं आहे, म्हणजे बीडवरून प्रवास करताना, एक छोटी यात्रा करताना सर्वप्रथम पॉईंट म्हणजे मला कोणता माहीत असला पाहिजे की गंतव्य काय आहे, माझं डेस्टिनेशन. बीडवरून मला पुण्याला जायचं आहे. त्याच्यानंतर दुसरा महत्त्वाचा भाग म्हणजे की बीडवरून मला पुण्याला का जायचं आहे, का झालं आपला उद्देश, मी प्रवास यात्रा का करत आहे. तर दोन महत्त्वपूर्ण गोष्टी आपण या छोट्या यात्रेच्या माध्यमातून बघितल्या. पहिला म्हणजे गंतव्य, मला कुठे जायचं आहे, डेस्टिनेशन काय माझं, आणि दुसरं म्हणजे मला का जायचं आहे. ही एक छोटीशी यात्रा. ह्या दोन गोष्टी माहीत असल्या की मग आपल्याला सगळं काही ह्या दोन गोष्टीच्या अनुरूप आपल्याला जे जे काही आपण ह्या यात्रेच्या उदाहरणाने घेऊ तर ह्या यात्रेसाठी करू, मग आपल्या गावापासून बीडपर्यंत पोहोचणं, बीडवरून नंतर कोणती गाडी पुण्याला जात आहे त्याच्यात बसणं, हे करणं, हा सगळा जो भाग आला तो येतो शिक्षणामध्ये. आणि दुसरा आपण अनुभव जो म्हणतो, अनुभव जो हा भाग आहे, जेव्हा आपण यात्रा करतो, यात्रा करताना आपल्यासोबत जे क्षण घटित होतं, ते घटित होताना आपली जी प्रतिक्रिया असते, आपल्या ज्या संवेदना असतात, त्या संवेदना ज्या आपल्या अंतर्मनावर एकत्रित होतात, तो म्हणजे अनुभव. हा झाला छोट्या यात्रेचा प्रकार. तसंच आपल्या जीवनाच्या संबंधित पण आहे. या प्रश्नामध्ये 3 महत्त्वाच्या गोष्टी आलेल्या आहेत की सफल होण्यासाठी अनुभव आणि शिक्षण. जीवन यात्रेमध्ये पण सर्वप्रथम आपल्याला हे माहीत असलं पाहिजे की आपल्याला जायचंय कुठं, म्हणजेच आपलं गंतव्य, डेस्टिनेशन. आणि त्या जीवन यात्रेचं गंतव्य माहीत झाल्यानंतर आपण तिकडे वाटचाल का करतोय, आपल्या जीवनाची यात्रा, आपल्या जीवनाची दिशा, ते जे काही आपण गंतव्य ठरवू त्या गंतव्याच्या दिशेने काय आहे, तो म्हणजे उद्देश. ह्या दोन गोष्टी झाल्या की ह्या प्रश्नामध्ये ज्या दोन गोष्टी येतात, शिक्षा आणि अनुभव. जेव्हा आपलं गंतव्य ठरतं, म्हणजे आता तुम्ही पॉईंट ए वर उभे आहात, पॉईंट ए पासून पॉईंट बी पर्यंत आपल्याला पोहोचायचं जीवनात. तर या जीवन यात्रेमध्ये जे जे काही आपल्याला आपल्या गंतव्यापर्यंत पोहोचवेल, ते साध्य म्हणून आपण जे काही करतो ते म्हणजे शिक्षण. ते शिक्षणाच्या भागात येतं. मग कोणती डिग्री घ्यायची, कोणती पुस्तकं वाचायची, कोणते स्किल्स, कोणते गुण आपल्यामध्ये आलेले पाहिजेत, कोणते गुण नसायला हवेत, कशा प्रकारची आपली दैनिकचर्या असायला पाहिजे, हे सगळे गुण त्या शिक्षाच्या विभाजनामध्ये येतात. अनुभव मी सांगितलंच. जेव्हा आपण आपल्या स्टार्टिंग पॉईंटपासून, म्हणजे आपलं जे पॉईंट ए जे आहे, ते पॉईंट ए पासून जे आपल्या जीवन यात्रेचं जे गंतव्य आहे तिथपर्यंत पोहोचण्याची यात्रा सुरुवात करतो, आणि त्या यात्रेच्या वेगवेगळ्या स्टॉप्सवर आपण म्हणू, जे जे आपल्यासोबत घटित होतं आणि आपल्या संवेदना ज्या प्रतिक्रिया देतात, जे आपल्यासोबत घटित होत आहे,
त्याचं संघर्ष असो, दुःख असो, सुख असो, आनंद असो, हे सगळे अनुभवाच्या प्रकारामध्ये येतात. मग अशा प्रकारे आपण याला बघू शकतो पहिल्या टप्प्यामध्ये. दुसऱ्या याच्यात विचारलंय की जीवनात सफल होण्यासाठी, अगेन आपण ते छोटीशी यात्राचं जे उदाहरण घेतलं होतं तेच पाहूया. सफलताची परिभाषा आपल्याला समाजाने, आपल्या फॅमिलीने, परिवाराने, नातेवाईकांनी खूप एकदम विकृत करून टाकली आहे. विकृत परिभाषा म्हणजे काय, ह्या छोट्याशा यात्रेने समजा तुम्ही. समाज सफलता म्हणजे काय, काय समजतो सफलतापासून. जर तुम्हाला ही छोटीशी यात्रा मी जी सांगितली आता, बीडपासून पुण्यापर्यंत जायचं आहे, गंतव्य माहीत आहे, का जायचं आहे ते पण माहीत आहे. तर समाजाच्या दृष्टिकोनात सफलता म्हणजे काय, कसं सांगते ते. तुम्ही जर बीडपासून पुण्याला एकदम लक्झरियस गाडी असली, वाहन आपण घेतो जाण्यासाठी, ते असलं, त्याच्यानंतर खूप छान प्रकारे आरामदायक स्थितीमध्ये तुम्ही जाण्याचा प्रयत्न करतायत, त्यानंतर बाहेरून लिपापोती, रंगरूप, वेशभूषा, साजसज्जा सगळे एकदम व्यवस्थित केलं आहे, आणि त्यानंतर तुम्ही प्रवासाला सुरुवात केली, यात्रेला सुरुवात केली. मग यात्रेच्या मध्यदरम्यान जे काही स्टॉप्स येणार, तिथे तुमची ज्या लोकांसोबत भेट होणार, काय होणार, तर ते दोन दृष्टिकोन बघतात. एक तर तुमचं रंगरूप, वेशभूषा, आणि त्याच्यानंतर तुम्ही कोणत्या वाहनातून ट्रॅव्हल करताय. तर ह्या दोन गोष्टी बघितल्यानंतर ते मग एक मापदंड लावतात की हा अरे बापरे, अशा प्रकारे तो आलाय म्हणजे तो एक सफल व्यक्ती. हा झाला एक कमी बुद्धी आपण म्हणू शकतो, किंवा बुद्धीचा उपयोग न करून समाजाने आपल्याला दिलेली सफलताची परिभाषा. पण खरी सफलताची परिभाषा काय, सफलता हीच का. उदाहरणार्थ मान्य करा, आपण मोठ्या वाहनातून बीडपासून पुण्यापर्यंत आलो, स्वतःला एकदम पॉश व हायली एक वेल पर्सनॅलिटी दाखवून आपण बीडपासून पुण्यापर्यंत पोहोचलो, पण आपण तिथे का आलोत हेच आपल्याला माहीत नाही. तर त्याचा अर्थ काय. तर समाजाच्या माध्यमातून जी परिभाषा आपल्याला सफलतेची दिली जाते, ती परिभाषा म्हणजे की तुम्ही यात्रा करताना कुठल्या माध्यमांचा प्रयोग केलेला आहे, आणि त्या माध्यमांचा प्रयोग करून तुम्ही किती आरामात यात्रा केली आहे, हा दृष्टिकोन म्हणजे समाजाची सफलतेची परिभाषा. जीवनाच्या संदर्भात पण आपण समाजाच्या सफलतेची परिभाषा समजूया. समाज सफल व्यक्ती कसा नेमतो, सफल म्हणजे काय समाजाच्या दृष्टिकोनातून, आणि तेच आपल्या परिवारामध्ये, नातवंडामध्ये, सगळीकडे तेच होतं. सफल दृष्टिकोन म्हणजे समाजाच्या दृष्टिकोनाने असा व्यक्ती जो जीवनाची यात्रा संपूर्ण जीवन मरेपर्यंत, शेवटच्या क्षणापर्यंत एक कम्फर्ट झोनमध्ये, जितकं जास्त आरामदायक त्याचं जीवन तितकं जास्त तो सफल मानला जातो. हा समाजाची परिभाषा झाली. दुसरं हे मानलं जाते की जितकं जास्त त्याच्या जीवनामध्ये जितका जास्त आडंबर आहे, दिखावा आहे, म्हणजे समाजाला पोषित करणारी समाजाची जी व्याख्या आहे त्या दृष्टिकोनाने तो वागत आहे, तर तो सफल व्यक्ती. त्यानंतर मी तुम्हाला म्हणलं की आरामासोबत की तो माध्यमांचा कोणचा वापर करतो. तर समाज फक्त बघतं की प्रचलित माध्यम काय आहेत. तुम्ही प्रचलित माध्यमांना सोडून जर जीवनाची यात्रा केली तर समाजाच्या परिभाषाच्या दृष्टिकोनात तुम्ही असफल व्यक्तिमत्व आहात, पण ते सत्य नसतं. जसं उदाहरणार्थ, आता माध्यम म्हणजे काय, वाहन छोट्याशा यात्रेच्या माध्यमातून समजलं, तर समाजातलं वाहन काय की कोणतेही जे आत्ता प्रचलित जे करिअर माध्यम चालू आहेत, त्या करिअर माध्यमांच्या माध्यमातून तुमची जीवनयात्रा चालू आहे का, किंवा एक ठराविक मानसिकता झालेली आहे की तुम्ही एक वेल सेटल्ड गव्हर्नमेंट जॉब करणारे व्यक्ती आहात का, मग तुम्ही समाजाच्या भाषेमध्ये सफल व्यक्ती झालात. तर ही झाली सफलतेची चुकीची अवधारणा.
त्याचं कारण काय? अगेन आपण त्या छोट्याशा यात्रेच्या उदाहरणातून समजूया. उदाहरणार्थ मान्य करा, तुम्ही समाजाची जी सफलतेची जी परिभाषा आहे त्या परिवेशानुसार वाहन निवडलं, माध्यम निवडलं, किती आरामदायक आहे ते पण निवडलं, वेशभूषा रंगरूप ते पण तसंच ठेवलं आणि यात्रेला सुरुवात केली. आणि जेव्हा तुम्ही शेवटच्या स्टॉपवर पोहोचतात, म्हणजे छोट्याशा यात्रेच्या उदाहरणात झालं तर बीडपासून जेव्हा पुण्याला पोहोचतात आणि तिथे बसस्टॉपवर उतरल्यानंतर अचानकच तुम्हाला एक झटका लागतो आणि तुम्ही म्हणतात की अरे बापरे, मला तर पुण्याला नाही नागपूरला जायचं होतं. तर याचा अर्थ काय झाला की आपण जेवढी यात्रा केली ती यात्रा आपली निरर्थक ठरली. आता तुम्ही बघा, समाजाच्या दृष्टिकोनात तुम्ही सफल आहात, परंतु तुमच्या अंतर्मनाला विचारा, तुमच्या आत्मेला विचारा, तुमचं जे अंतःकरण आहे त्याला विचारा की खरंच मी सफल आहे का? तिथून उत्तर येणार नाही, कारण की तुम्हाला बीडवरून पुण्याला जायचंच नव्हतं. तुमची ओढ होती नागपूरकडे, पण तुम्ही समाजाची जी सफलता आहे त्या सफलतेच्या पिंजऱ्यात अडकलात आणि पिंजऱ्यात अडकून तुम्ही हडबडीने बीडपासून पुण्याचा प्रवास केला. पुण्याला उतरल्यानंतर तुम्हाला कळालं की अरे, माझी ओढ तर नागपूरकडे होती, मला बीडवरून नागपूरला जायचं होतं. पण जी प्रचलित परिभाषा होती त्या परिभाषेच्या तावडीत मी आलो आणि माझा संपूर्ण प्रवास झाला. समाजाच्या दृष्टिकोनात तुम्ही सफल, परंतु स्वतःच्या अंतर्मनाला विचारा, तुम्ही सफल की असफल. तसंच जीवनाच्या संदर्भात पण आहे. जीवनाच्या संदर्भात काय? उदाहरणार्थ तुम्ही आता पॉईंट ए वर उभे आहात आणि पॉईंट ए वर उभे असून पॉईंट ए म्हणजे वयाचं आत्ताची तुमची वर्तमान स्थिती 25 असो, 26 असो, 20 असो, 22 असो, 21 असो, कोणत्याही वयाचा टप्पा. त्या टप्प्यापासून तुम्ही समाजामध्ये जी प्रचलित परिभाषा आहे सफलतेची त्या परिभाषाच्या तावडीत येऊन, पिंजऱ्यात येऊन तुम्ही तुमच्या जीवनाची यात्रा ठरवता. म्हणजे तुम्हाला स्वतःला अंतःकरणातून माहीत नाही आहे कुठे जायचं, का जायचं हे पण माहीत नाही आहे. तर तुम्ही ते ठरवल्यानंतर तुम्ही यात्रेचा प्रवास करता. ह्या जीवन यात्रेचा प्रवास म्हणजे ईश्वराने आपल्याला जी निश्चित वेळ आणि ऊर्जा दिलेली आहे त्या ऊर्जाचा वापर करून हा प्रवास करणार. जीवनाची यात्रा करण्यासाठी वाहन तुम्हीच आहात, त्याच्यासाठी तुम्हाला दुसरं बस, ट्रॅक्टर, ट्रेन असं नाही. जीवनाची यात्रा करणारं वाहन म्हणजे तुम्ही स्वतः, तुमचं शरीर, मन, बुद्धी ही जेव्हा जीवनाची यात्रा करते आणि वयाच्या एका टप्प्यावर जेव्हा मृत्यू तुमच्या समोर आलेली असते तेव्हा तुम्हाला समजतं की अरे, मला तर अशा प्रकारे जगायचंच नव्हतं. माझी ओढ होती एक दुसऱ्या जीवनाची, ज्याच्यासाठी मला ईश्वराने खाली पाठवलं होतं. पण मी समाजाची जी परिभाषा आहे, समाजाची सफलतेची जी नियमावली आहे ती पूर्ण करण्यामध्येच इतका व्यस्त झालो की मी माझ्या अंतर्मनाला विचारलंच नाही की मला कोणत्या दिशेने प्रवास करायचा आहे. तर तुम्ही ठरवा, कारण की समाजाने दिलेली सफलतेची नियमावली आणि सफलतेची परिभाषा ह्यानुसार जर तुम्हाला जीवन जगायचे तर त्या छोट्या यात्रेच्या उदाहरणानेच घ्या की तुम्ही जेव्हा बस स्टॉपवर पोहोचाल तेव्हा तुम्हाला समजेल की मला इथं यायचंच नव्हतं, माझी ओढ तर दुसऱ्या स्टेशनकडे होती. तसंच जीवनाच्या संदर्भात पण आहे. तर जीवनात सफल होण्यासाठी तुम्ही विचारलं तर त्याचं ठराविक उत्तर हे की स्वतः समाजाच्या प्रभावातून, नातेवाईकांच्या प्रभावातून, नातवंडांच्या प्रभावातून, मोठे भाऊ असो कोणी असो त्यांच्या प्रभावापासून लांब राहून स्वतःच्या अंतःकरणाला विचारा, स्वतःच्या हृदयाला विचारा की मला जायचंय कुठं. हा पहिला टप्पा. त्याच्यानंतर का जायचंय खूप महत्त्वाचं आहे. हीच आपण किती सफल किंवा किती असफल हे ठरवतो. मान्य करा, कुठे जायचंय हे आपण जीवन संदर्भात आणि यात्रेच्या संदर्भात समजलं. अगेन आपण छोट्याशा यात्रेच्या तिकडे जाऊया. उदाहरणार्थ बीडवरून पुण्याला तुम्हाला तुमच्या न आवडीचा एक्झाम देण्यासाठी जायचंय. तर तुम्ही कोणत्या मनस्थितीने जाता हे मला सांगण्याची गरज नाही.
तुमचा आवडतीचा पेपर नाही आहे आज आणि तुमचं सेंटर आलेलं आहे पुण्याला, तर बीडवरून तुम्हाला पुण्यापर्यंत यात्रा करायची. तर का जाताय तुम्ही? तुम्ही त्या कारणासाठी जाताय, त्या कारणासाठी जाताय जिथे जाऊन तुम्हाला न आवडीचा पेपर द्यायचा आहे. तर तुमची संपूर्ण प्रवासात मनस्थिती कशी असणार, तुम्हाला अनुभव काय मिळणार, तुमच्या डोक्यात विचार काय चालत असणार हे तुम्हाला माहिती आहे. प्रयोग करून बघा, इमॅजिनरी, काल्पनिक प्रयोग. तसंच जीवनाच्या संदर्भात पण या. उदाहरणार्थ तुम्हाला जायचं आहे कुठे माहिती. उदाहरणार्थ तुम्हाला एक मोठा वकील व्हायचं आहे. तर वकील याच्यासाठी व्हायचं आहे की जितके पण अपराधी आहेत त्यांना सोडून मी खूप मोठा पैसा कमवेन. का जायचं? हे झालं का जायचं. तर का जायचं जितकं उत्तम, श्रेष्ठ आणि शुद्ध असेल तितकं जास्त तुम्ही सफल असाल, कारण की तितकं जास्त तुमच्या अंतर्मनाला, तुमच्या आत्मेला आनंदाची अनुभूती होईल. का ठरवतं की तुमचं जीवन सार्थक आहे, सफल आहे की असफल आहे? ही झाली सत्य परिभाषा सफलतेची. तर जितकं जास्त शुद्ध तुमचं का असेल, कुठे जायचं हे तर स्पष्ट असायला पाहिजे. म्हणजे आपल्याला जायचंय कुठे हे असावे स्पष्ट, आणि आपल्याला जायचंय का हे असावे शुद्ध. स्पष्ट आणि शुद्ध इज इक्वल टू सक्सेस. क्लॅरिटी प्लस प्युरिटी इज इक्वल टू सक्सेस. तर डेस्टिनेशन निवडताना अशा प्रकारची आपल्याला हे करा. आणि त्याच्यासाठी साहस लागतं. साहस म्हणजे काय की तुम्हाला जी समाजाने जी नियमावली दिलेली आहे, समाजाने जी सफलतेची परिभाषा दिलेली आहे, त्या परिभाषाच्या पिंजऱ्याला तोडून पोपट किंवा कोणताही पाखरू कसा उडतो स्वतःच्या दिशेने, तशा प्रकारचं साहस आवश्यक आहे. स्वतःचं ध्येय ठरवा, डेस्टिनेशन ठरवा, म्हणजे स्पष्ट असावं, आणि स्वतःचं का जायचं कारण सुद्धा ठरवा. ते असावं प्युअर, शुद्ध असावं. ते तुमची सफलता ठरवतं. तर सफल होण्यासाठी ना अनुभव आवश्यक आहे, नाही शिक्षा आवश्यक आहे. आवश्यक आहे डोळ्यासमोर एक उद्देश, आवश्यक आहे डोळ्यासमोर एक गंतव्य आणि त्या गंतव्याकडे वाटचाल करण्याचा उद्देश, म्हणजे स्पष्ट गंतव्य आणि शुद्ध उद्देश हे दोन्ही डोळ्यासमोर स्पष्ट असलं की स्पष्ट झाल्यानंतर त्या गंतव्याकडे पोहोचण्यासाठी जे लागणारं शिक्षण आहे, जे लागणारं डिग्रीज आहे, ज्या लागणाऱ्या परीक्षा आहेत, त्याच्यानंतर ते अनुभव प्राप्त करण्यासाठी यात्रेमध्ये जे लागणारे साधन आहे, ते सगळं तुम्ही हे ठरल्यानंतर सहजच एकत्रित करत जाल. तर मला विश्वास आहे की मी हे थोड्या वेळात जे स्पष्टीकरण देण्याचं, तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं समाधान करण्याचा जे प्रयत्न केला आहे तो यशस्वी ठरेल. धन्यवाद.